नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. वार्षिक वेतनवाढीबाबत मोठी अपडेट. सरकारसमोर काही विशिष्ट मागण्या. कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ दुप्पट होऊ शकते. किमान वेतन किती असावे? काय आहे अपडेट? या निर्णयामुळे कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपणास एक विनंती, हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. तसेच समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही संपूर्ण माहिती आपल्या मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वेतन आयोगासंदर्भात विविध संघटनांची मते जाणून घेण्यासाठी सरकार सध्या त्यांच्याशी चर्चा करत आहे. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी सरकारसमोर कर्मचारी हिताचा एक प्रस्ताव ठेवला आहे. नेमका काय आहे प्रस्ताव जाणूयात सविस्तर. कर्मचारी संघटनांनी वेतन आयोगाकडे आपल्या मागण्यांचे एक निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या पुनरावलोकनासाठी आता यापुढे 10 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी वाट पाहत बसावा लागणार नाही. सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वेतनाचा आढावा दर 5 वर्षांनी घेतला गेला पाहिजे. शिवाय संघटनांनी अशीही मागणी केली आहे की कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीचा दर सध्याच्या 3% थेट 6% वाढवण्यात यावा. किमान वेतन किती असावे? विविध संस्थांनी अशीही सूचना केली आहे की लेव्हल 1 वरील कर्मचाऱ्यांचे किमान सुरुवातीचे वेतन दरमहा अंदाजे 69,000 रुपये निश्चित केले जावे.